आत्ता हे वाहत असलेल्या नद्या, छोटे छोटे ओढे अगदी भरून वाहत आहेत. धोम बेलकवडी धरणाच्या बाजूनच आपण नांदगणे गावासाठी मुक्कामाला जात असतो. परंतु तिकडे जात असताना हे भरून आलेलं आभाळ, वाहत असणारे हे धबधबे आपल्याला अक्षरशः स्वर्गाची पर्वणी ठरतात. शेवटी मुक्काम असलेल्या आणि कमळगडाच्या पायथ्याचं गाव असलेल्या नांदगणे गावामध्ये पोचलो. कमळगडला किंवा उंच ठिकाणी, महाबळेश्वर ठिकाणी इतकं दव पडतं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, 4 महिन्यात इतकं दव पडतं की पाऊस पडल्यासारखा दव पडतो आणि त्या दवावरती हा गहू येतो. दवावरती हा गहू. गुड. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण एका नव्या ट्रेक साठी चाललेलो आहोत. आज शनिवारी संध्याकाळी 5 वाजता आपण बारामती सोडलेली आहे आणि आजचा आपला प्रवास आहे तो वाई तालुक्यातल्या अतिशय घनदाट जंगलात असलेला कमळगडसाठी आम्ही निघालेलो आहे. माझ्या बरोबर पाठीमाग आहे सिद्धार्थ आहे, संग्राम आहे आणि स्वतः अंगद जो कॅमेरा घेऊन आहे. तर आम्ही आज संध्याकाळी 5 वाजता बारामती सोडून कमळगडाच्या आजूबाजूला मुक्काम करणार आहोत. तिथं टेंट लावणार आहोत आणि मग उद्या सकाळी मॉर्निंगला कमळगड आपण चढणार आहोत. चला. अशा रीतीने आपण बारामती सोडून फलटण, लोणंद मार्गे समोर दिसणाऱ्या या खंडाळा घाटामध्ये जात आहोत. म्हणजे खंबाटकी घाटातून आपण पुढे उतरणार आहोत सुरूरमला आणि सुरूर मधून आपण वाईला जाणार आहोत आणि तिथूनच आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. वाई सोडून आपण ज्यावेळेस पुढे जातो, नांदगणे या गावाकडं मुक्कामी जात असताना वाईमधून पुढे गेल्याच्या नंतर हा हिरवागार निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो. तेथून आत्ता हे वाहत असलेल्या नद्या, छोटे छोटे ओढे अगदी भरून वाहत आहेत. धोम बेलकवडी धरणाच्या बाजूनच आपण नांदगणे गावासाठी मुक्कामाला जात असतो. परंतु तिकडे जात असताना हे भरून आलेलं आभाळ, वाहत असणारे हे धबधबे आपल्याला अक्षरशः स्वर्गाची पर्वणी ठरतात. नेमका स्वर्ग काय असतो आणि तो जर पृथ्वीवर पाहायचा असेल तर तुम्हाला सह्याद्रीतल्या या वाटा तोडवल्याच पाहिजेत. ज्यावेळेस चिखलाने माखलेल्या या वाटा आपण चालत असतो त्यावेळेस मिळणारा हा अत्यंत वेगळा आनंद आणि अनुभव हा कायमचा शिदोरीत राहणारा आहे. असा सगळा प्रवास करत आम्ही शेवटी मुक्काम असलेल्या आणि कमळगडाच्या पायथ्याचं गाव असलेल्या नांदगणे गावामध्ये पोचलो. नांदगणे गावामध्ये पोचल्याच्या नंतर आम्ही गावामध्ये असलेल्या मराठी शाळेच्या वरांड्यामध्ये टेंट लावला. संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू झाली आणि जेवणही तयार झालं. कमळगडाची सुरुवात करत असताना सकाळपासून खरं तर आम्हाला असा लख्ख उजेड नव्हताच, कारण वातावरण सगळं ढगाळ आहे, पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे एवढं काही स्पष्ट दिसत नव्हतं. परंतु आता साधारणतः 9च्या दरम्यान आम्हाला थोडंसं दिसायला लागलेलं आहे स्पष्ट. गावातून आम्ही ह्या चढायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं आता आम्ही अजून पहिल्या टप्प्यावर पण नाहीये, पण पावसाचं वातावरण आहे, खूप छान आहे. काका सांगतायत की इथं छान आहे, पुढे अजून फ्रील आहे, जंगल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दरम्यान मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या बरोबर हे रात्री पासून हा एक डॉग आहे, तो आमच्या बरोबर आता गडावरती निघालेला आहे. मला वाटतंय तो आमच्या बरोबर गडावर येईल आणि परत कदाचित माघारी सुद्धा येईल. तर जंगलात भटकत असताना ही जर कुत्री आपल्या बरोबर असतील तर ह्यांना वाटा माहित असतात असं स्थानिक लोकांचं सांगणं आहे, कारण कुत्री बरोबर त्या वाटांनी जात असतात. चल आपण जाऊयात पुढं, कदाचित हा डॉग आपल्या बरोबर येईल. शेवटी रात्रीची झोप आटोपून आम्ही सह्याद्रीच्या या कुशीतल्या कमळगडाकडं प्रस्थान ठेवलं होतं. सकाळी थोडासा उजेड पडल्याच्या नंतर इथला निसर्ग पाहिला आणि मन प्रसन्न झालं. आमच्याबरोबर असलेले हे गाईड म्हणजे अनुभवाचा मोठा खजिनाच. तिथल्या स्थानिक वनस्पतींची त्यांच्याकडे प्रचंड माहिती आहे. ते आम्हाला ते प्रत्येक ठिकाणी सांगत होते. आपल्याला ह्या रानात
कोकणी भाषेत त्याला भारंगी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण मला वाटतं शेवटी बारगा म्हणत असते त्याला सुधारित भाषेत. पण आमच्या कोकणी भाषेत त्याला भारंगीची भाजी म्हणतात. ह्याची कवळी पानं खोडून शिजवून कांदा, काळ्या तिळाचं मिरपूड आणि मीठ हे शिजवून अतिशय उत्कृष्ट भाजी होते. आणि भाजी म्हणजे ही नॅचरल भाजी, रानभाजी. अच्छा, ही काय कुठल्या खतावली किंवा कुठल्या ह्याच्यावली भाजी नाही, निसर्गाचं वरदान, निसर्गामधली भाजी. अच्छा, तुमच्याकडे खातात हे सर? सर्वच खातात. मिळत नाही आम्हाला ही भाजी, कोण राहण्यात येत नाही त्याच्यामुळे मिळत नाही. अच्छा, पण महिन्या वेळा ह्या सीझन मध्ये 4-2 वेळा तरी ही भाजी. अच्छा, ह्या फुलावरून ओळखू येते ही भाजी? नाही, फुलं नाही आली तरी ओळखते. ह्या भाजीचा कवळा देठ, हा कवळा देठ वरचा, ह्या कवळा देठ खोडून याचं शिजवून कांद्यामध्ये परतून शेंगदाण्याचं कूट बारीक एकदम नाही, त्या आतल्या बोंडासहित ते हे करायचं. आणि मीठ हळद मिरची टाकून परतून घ्यायची. ओके, पहिली शिजवायची. कमळगडावरती आपण चढाई करत असताना नयनरम्य काय असतं, सुख काय असतं, माझ्या माग बघा. हा बलकवडी धरणाचा परिसर समोर दिसतोय, तो ढग या डोंगराला टेकलेला आहे. हे तेच धुकं आहे अक्षरशः. हे सगळं इकडच्या बाजूला बघा, हे इकडे बघ दिसतंय, हे पण धुकं. आणि इथं डोंगराचे तुम्हाला 3 रंग दिसतील, म्हणजे गर्द हिरवा आहे, पोपटी आहे, आणि मधून अधून काळा धबधबे दिसत आहेत. काळपट जो हिरवा रंग आहे तोही दिसतो. विहंगमय असं हे पुढं बलकवडी धरणाचं पाणी आणि त्याचं ते आउटलेट आहे, जो ओव्हरफ्लो होतो, त्याच्यातून हे वाहणारं पाणी आपण बघतोय. काय अक्षरशः डोळ्यातला पारणं फेडणारा जो काही असतो ना सीन निसर्गाचा, अद्भुत आहे सगळं. महाबळेश्वर, वाई, पाचगणी ह्या सगळ्यांच्या मध्ये, आणि दुसऱ्या बाजूला दोम आणि बलकवडी धरणाचं तिन्ही बाजूनी पाणी, अशा ठिकाणी आपण ही चढाई करतोय. थ्रिल आहे, जबरदस्त आहे. माहितगार माणूस सोबत घेऊन या. गौरी, मूळ कोकणातली गौराई जी असते ती या तेरड्यात असते. बघा हे फुल बघून घ्या, आणि याच्यातच या तेरड्यातच ते स्थापना होती. अच्छा, आणि तो जो वौसा घेतल्यावर नागवेलीची पानं असते, त्याच्यात नागवेलीच्या पाण्यात सुपारी पैसा 1 रुपया ठेवून त्याचं धरायचं हातामध्ये, आणि त्याचा घ्यायचा. त्याचा वौसा सगळं गौरीच्या तिच्या पोटात सोडायचा. आणि त्या लक्ष्मीच्या गाठी घेतलेल्या असतात ते तिच्या पोटात ठेवायच्या. ओके, ते तेरड्याच्या आतमध्ये. अच्छा, मूळ पद्धत आमची कोकणी माणसं. वा, अद्भुत पद्धत सांगितली. आपण ज्यावेळेस हा कवळगडचा ट्रेक सुरू करतो, त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला डोंगराची चढाई चढून यायचं आहे, आणि त्यानंतर सुरू होतो जंगलाचा ट्रेक. आणि आपला हा दुसरा जो टप्पा आहे हा संपूर्ण जंगलाचा आहे, आणि आता आपण जंगलात प्रवेश करतोय. कमळगड अप्रतिम ट्रेक आहे, खूप सुंदर ट्रेक आहे. आणि कमळगड हे आहे, आनंद घ्यावा लागेल तुम्हाला. गाईड मामा आहे. मामा, परत एकदा मला आला काय नाही करत, तुमचा आवाज रेकॉर्ड करायचा आहे. कमळगडाकडे जात असताना या दाट जंगलातील गर्द हिरवाई पाहत आम्ही कमळगडाकडे चालत होतो. अनेक ठिकाणी ही नयनरम्य दृश्य आम्हाला सारखं आणि पुन्हा पुन्हा येण्याची साथ घालत होती. शेवटी आम्ही इथं आल्याच्या नंतर वरती तुम्हाला बोर्ड दिसतो, कमळगड, माळगणी, टोपेवाडी गोरक्षनाथ प्रतिष्ठान जे आहे त्या प्रतिष्ठानने हा बोर्ड लावलाय आणि दिशा दाखवलेली आहे. एवढ्या वरती हा बोर्ड दाखवून थोडासा जर तुम्ही घाबरला ऐन वेळेस, आपण रस्ता चुकलोय का, आपण भटकलोय का अशी भीती जर वाटली,
तर इथं आल्यानंतर तुम्हाला सहारा मिळतो. त्यामुळे काळजी करू नका. आपण सह्याद्रीच्या वाटांमध्ये चालत असताना हा सह्याद्री आहे, जगायला शिकवतोही आणि आपल्यावरती सह्याद्रीची धास्तीही तेवढी असते. कारण इथला ऊन, वारा, पाऊस, झाडं, प्राणी, साप सगळं काय मनामध्ये विचार आल्याशिवाय राहत नाही. पुढं चालणारा आणि मागं चालणारा कंटिन्यू विचारामध्ये असतो. त्यामुळं सह्याद्रीमध्ये फिरताना तुम्हाला हा सगळा आनंद घ्यायचा आहे. चला. कमळगडावरती पोहोचल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी गोरक्षनाथाचं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पोहोचतो. आणि हे बघू शकता इथं की या गडावरती आपल्याला इथं वरती आल्याच्या नंतर हे गोरक्षनाथाचं मंदिर दिसतं. इथं बोर्ड लावलेला आहे आणि थोडं विसाव्याचं ठिकाण आहे. आपण इथं आता नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून पुढच्या प्रवासाला जाणार आहोत कमळगड. हा घेतलं. कमळगडावरती पोहोचल्यानंतर तिथं हे आपल्याला गोरक्षनाथाचं मंदिर दिसतं. अतिशय प्रसन्न मूर्तींचं मनोभावे दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्या सर्व चालण्याचा थकवा निघून जातो. दर्शन घेऊन गोरक्षनाथाचे आशीर्वाद घेऊन आपण बालेकिल्ल्याकडे रवाना होतो. कमळगडाच्या पायथ्याशी आलेले आणि आता ही इथल्या कमळगडाच्या लोकांची पायथ्याशी म्हणजे वरचा टॉप जिथं बालेकिल्ला आहे, बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी. पायथ्याला आले ते एकच घर आहे धनगराचं बर. आणि कचरे म्हणून आडनाव देतो. ओके. आणि त्यांची ही गावाची गवळ आहे. बर. गवळ गवळ म्हणते त्याला. हा गव्हाळ जो सगळा परिसर दिसतोय तर ह्याला गव्हाळ म्हणतायत. आणि त्याच्यात गहू हा, तो इथला गहू कसा पिकतो ते सांगतायत. हा. गहू साधारण दसऱ्यानंतर ह्याची हा. हो वजवणी करून बर. त्याला बैलांवरच नांगरायचं, काही ट्रॅक्टरचं साधन नाही. बर. बैलावरच त्याची नांगरटी पूर्ण करून कुळवणी करून हा. तो गहू पाभारी यंत्रानं पेरला जातो. हा. म्हणजे हे गावठी यंत्र आपलं बर. पाभार. बर. त्या पाभारीने पेरला जातो आणि त्याचं ह्या बिन पाण्याचा गहू बर. आहे. नैसर्गिक नॅचरल गहू आहे हा. याच्यात- ह्याला ह्या गव्हाला मोवर कुसळ नसतात. बर. आपण जो गहू खातो कल्याण सोना किंवा बर. 21 आपला कुठलाही गहू. हा. ह्याला बोटका गहू हा. बर. ह्याला कुसळ नसतात. हा. हा नैसर्गिक नॅचरल गहू आहे हा. त्याला कसलंही रसायन नाही. रसायन आता फेकतात लोक युरिया वगैरे सुकला, पण इतकं अतिप्रमाण नाही. हा. अतिप्रमाण बिन पाण्याचा म्हणजे आमचे शेतकरी जे उत्पादन वाढवण्यासाठी जे उद्योग करतात. हा रासायनिक हा. त्याच्यात नाही पडत हा मोडत. ओके. हा नॅचरल गहू बिन पाण्याचा गहू. ओके. याला पाणी नाही. याला आता नंतर गौरी गणपती नंतर याचं वावलं वाजवायला सुरुवात करणार. हा. आणि याची नांगरटी पूर्ण करून त्याच्यावर परत कुळवणी करून त्याची पेरणी करणार. आणि हा फक्त दिवाळीतल्या सकाळच्या गावावर हा गहू येतो. बर बर. ही महत्वाची गोष्ट. हा. ह्याला फक्त इतकं कमळगडला किंवा उंच ठिकाणी महाबळेश्वर ठिकाणी हा. इतकं दव पडतं. हा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हा. जानेवारी या 4 महिन्यात इतकं दव पडतं की पाऊस पडल्यासारखा दव पडतो. आणि त्या तवावरती हा गहू येतो. दवावरती हा गहू येतो. गुड. ओके. चलो. म्हणून ह्याला नॅचरल गहू म्हणायचं. अप्रतिम माहिती, अप्रतिम माहिती सांगितली. चला. काकांनी सांगितलेलं हेच ते धनगर कुटुंबाचं घर. याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवला आहे. अशा पद्धतीने आम्ही ह्या चिखलाच्या वाटा सोडवत कमळगडाच्या दिशेने चाललेलो आहोत. बालेकिल्ला जवळ येताच अशा काही पाट्या आपल्याला दिसतात. जंगल संपतं आणि बालेकिल्ल्यावर चढण्यासाठी शेवटची ही एक शिडी. या शिडीवरून आपण वर आलो की आपण कमळगडाच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचलो असल्याचं आणि पूर्ण गड आपण सर केल्याचं आपल्याला समजतं. इथं आपण बालेकिल्ल्यावरती पोहोचतो ही शिडी चढल्याच्या नंतर. एकदाच आपण कमळगडाच्या बालेकिल्ल्यावरती पोहोचलेलो आहे. इथं जर आपण आलोत ना तर इथं आपल्याला बुरुज किंवा इथं कुठल्याही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळणार नाहीत. पण इथं जी पाहायला मिळणार आहे ती या बाजूने जर तुम्ही पाहिलं तर ही आहे कावेची विहीर. आता ही कावेची विहीर काय आहे आणि याचा थोडक्यात इतिहास काय आहे हे पण आपल्याला समजणार आहे. परंतु आपण सुरुवातीला ही कावेची विहीर पाहूया. गर्द धुक्यात असलेल्या या कमळगडावरती असलेल्या
याच कावेच्या विहिरीत मी उतरलो. मित्रांनो, एकदा आपण कावेच्या विहिरीमध्ये पोहोचलेलो आहोत. कमळगडावरती आल्यानंतर इथंही बघण्यासारखं एक ठिकाण आहे, कावेची विहीर. मी थोडासा कॅमेरा फिरवून तुम्हाला दाखवतो. ह्याची उंची पहा. कमळगडाचा आपण हा ट्रेक करत असताना मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की कमळगडाच्या वरती आपल्याला कुठेही बुरुजाचं बांधकाम दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की या गडावरची पाण्याची सुविधा नव्हती आणि पाण्याची सुविधा नसल्यामुळं इथं पुढं कुठलंही बांधकाम आपल्याला पाहायला मिळालं नाही. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ही जी काव्याची विहीर खोदली, ती विहीर खोदली फक्त इथं अगोदर पाण्याचा शोध घेतला जातो आणि त्याच्यानंतर या गडावरती खडक कोणत्या प्रकारचा आहे तो शोधला जातो. परंतु याचा शोध घेतल्यानंतर शेवटपर्यंत आपण पाहिलं जवळपास हा 100 ते 150 फुटाचा अंतर असलेली ही कावेची विहीर आहे आणि पुढे गेल्यानंतर इथं हार्ड बेसवर कुठेही लागलेला नाही. त्याच्यामुळे या गडावरती बालेकिल्ला निर्माण झाला नाही किंवा इथं बुरुजाची आपल्याला निर्मिती झालेली दिसत नाही, कारण तशा प्रकारचा खडक आणि इथं पाणी उपलब्ध नव्हतं. त्यामुळं याच्यावरती पाण्याचा शोध झाला आणि तिथंच थांबला. त्यामुळं कधीही तुम्हाला कमळगडावरती बुरुजाची निर्मिती का झाली नाही असा जर प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण हे आहे, इथपर्यंत आपण त्याला ग्यारो म्हणतो, इकडची लोक ग्यारो म्हणतात. असे बरेचसे काही काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला कमळगडावरती बुरुज मिळत नाहीत. त्याचं हे कारण. आता आपला कावेची विहीर आपण पाहिलेली आहे आणि आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. चला एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करूया आणि परतीच्या प्रवासाला लागूया. चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय.